नमस्कार, सुजा ग्रीन किचनमध्ये आपलं मनापासून खूप खूप स्वागत। आज आपण बनवणार आहोत पुदिना सरबताचे प्रीमिक्स। तर यासाठी आपल्याला फ्रेश पुदिना लागणार आहे। आज मी पुदिना माझ्या किचन गार्डनमधूनच घेतला आहे। उन्हाळ्यामध्ये पुदिन्याचे आपल्या शरीराला खूप फायदे होतात, जसं की पुदिना बॉडीला थंड ठेवतो आणि अपचन, ॲसिडिटी सारखे विकारही कमी करायला मदत होते। तर इथे मी 1.5 वाटी पुदिना घेतलेला आहे। 1.5 वाटी पुदिन्यासाठी 1 टेबलस्पून जिरे, 2 टेबलस्पून बडीशोप, 1 टेबलस्पून काळी मिरी, 2-3 हिरवी वेलची, 1 इंच एवढा आल्याचा तुकडा घेतलेला आहे, 1 टेबलस्पून काळं मीठ घेतलेलं आहे आणि थोडंसं पाणी टाकून मिक्सरमधून एकदम बारीक पेस्ट करून घेतलेली आहे। तर ही पेस्ट आपल्याला चांगली अशी गाळून घ्यायची आहे। वरती चोथा शिल्लक राहतो आणि खालचं जे प्युरी आहे ती आपल्याला वापरायची आहे। तर हा वरती शिल्लक राहिलेलं रेसिड्यू पण आपण वापरणार आहोत, फेकून नाही देणार आहोत, कारण त्याच्यामध्ये पण हे सगळे इन्ग्रेडियंट्स आहेत। तर मी एका वाटीमध्ये जे खालचं फिल्टर आलं होतं ते ओतून घेतलं आहे आणि हा चोथा आहे तो मी खडी साखरेसोबत त्याचा पाक बनवणार आहे। आता इथे मी थोडंसं पाणी घेतलं आहे आणि नियर अबाउट मी इथे 250 ग्रॅम खडी साखर घेतलेली आहे। तुम्ही साखरही वापरू शकता किंवा इथे गूळही वापरू शकता। खडी साखर थोडीशी गोड असते, तर तुम्ही साखर वापरताना जरा जास्त वापरली तरी चालेल। मी इथे 250 ग्रॅम एवढी खडी साखर वापरलेली आहे आणि हे मिश्रण आपल्याला कंटिन्युअसली स्टर करत राहायचे, मधून मधूनही हलवलं तरी चालेल आणि चांगलं उकळू द्यायचं आहे। जोपर्यंत खडी साखरेचे खडे पूर्ण विरघळत नाही तोपर्यंत आपल्याला हे मिश्रण उकळतच ठेवायचं आहे आणि खडी साखरेचे खडे जेव्हा विरघळतात तेव्हा असं पाक तयार झाल्यासारखं आपल्याला तार दिसेल, तेव्हा आपण हे पुदिन्याची जी प्युरी कलेक्ट केली होती ती प्युरी याच्यामध्ये ॲड करून परत एकदा उकळी काढायची आहे। मिश्रण चांगलं उकळू द्यायचं आणि गाळून घ्यायचं, परत एकदा गाळून घ्यायचं आहे। आणि आता जो वरती रेसिड्यू शिल्लक राहील तो फेकला तरी चालेल, कारण यातलं जे पूर्ण अंश होता तो उकळून आपण कलेक्ट केलेला आहे। तर हा चोथा आपण फेकून द्यायचा आहे आणि हे मिश्रण थंड व्हायला ठेवायचं आहे। हे मिश्रण पूर्णपणे थंड झाल्यावर याच्यामध्ये अर्धा लिंबू घालून घ्यायचं आहे आणि एअरटाईट कंटेनरमध्ये स्टोअर करून ठेवायचं आहे। असं हे प्रीमिक्स फ्रीजच्या बाहेर 3 महिने छान व्यवस्थित टिकून राहतं आणि फ्रीजमध्ये ठेवाल तर 6 महिन्यांसाठी आपण आरामात वापरू शकतो। जेव्हा याचं सरबत बनवायचं आहे तेव्हा फक्त 2 चमचे प्रीमिक्स आणि मस्त थंड असं पाणी घालून तुम्ही सरबत तयार करू शकता। ही रेसिपी आवडली असेल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा आणि व्हिडिओला लाईक करा।